हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांचा मागासवर्गीय आरक्षणाचा धक्का लावणारा सरकारचा राज्य शासनाच्या अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार संघ जळगावात या ठिकाणी आक्रमक झाला असून आज निदर्शनं करण्यात येत आहे। राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आज जळगाव शहरामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ या ठिकाणी आक्रमक झालेला आहे। हे या ठिकाणी उपवर्गीकरण हे करण्यात येऊ नये या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आहेत आमच्यासोबत भानुदास विसाय आणि त्यांच्याकडून आता काय सांगणार राज्य शासनाचे धोरण आहे उपवर्गीकरणाचं त्या विरोधात आज तुम्ही आंदोलन करतायत। वर्गीकरण करणाऱ्यांचं खरं म्हणायला गेलं अनुसूचित जातीमध्ये गुणगोविंदान नांदणारे सर्व जाती आहेत। या उपवर्गीकरणाचा काही संबंध येत नाही, कोणी मागणी केली नाही आणि कोणीतरी एखाद मागणी करत असेल आणि त्याला जर कोणी दुजारा देत असेल तर हे निषेधार्थ आहे। आम्हाला हे वर्गीकरण कशासाठी उपवर्गीकरण कशासाठी करताय हेच माहिती नाही, अहवाल बाहेरच पडलेला नाही आणि विनाकारण याचं घाट घालतायत। म्हणजे समाजामध्ये फूट निर्माण करायची, म्हणजे समाजामध्ये दरी निर्माण व्हायला पाहिजे, भानगडी व्हायला पाहिजे, मारामाऱ्या व्हायला पाहिजे। हे आरक्षण कसल्या पद्धतीने करताय तुम्ही? आरक्षण आतापर्यंत बघायला गेलं तर अनुसूचित जातीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये 13% आहे, कर्नाटकामध्ये 15% आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर फक्त जे शिपाई भरती असते क्लास 4 ची भरती असते ते 13% आरक्षण 100% भरलं जातं, परंतु क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1 याचं सुद्धा 13% आरक्षण पूर्ण 100% भरलं जात नाही। आणि म्हणून हे उपवर्गीकरण कशासाठी मागताय? कोण मागणी करतोय? कोणत्या समाजाला विश्वासात घेतलं? कोणालाही विश्वासात घेतलं नाही। ज्या समिती आहे त्या समितीमध्ये ना तज्ञ मागासवर्गीय लोकांना घेतलं गेलं, काही नाही घेतलं। कुठून तरी आमच्यावर टांकी तलवार लावलेली आहे, कुठेतरी आमच्यामध्ये मतभेद निर्माण व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ही आता प्रक्रिया चालू आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी केलं, आम्हाला संविधान दिलं आणि घटनेचा अधिकार दिला आणि आम्ही कदाही उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा इशारा आम्ही सरकारला म्हणू जेही काही कमिटी काम करत असेल त्यांना इशारा देतो का हा निर्णय ताबडतोब त्यांनी मागे घ्यायला पाहिजे। आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आमचे नेते बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आताच संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन चालू आहे। त्याच्या अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत। तर आमची दखल सरकारने घ्यायला पाहिजे, बार्टी संस्थाने घ्यायला पाहिजे, सुप्रीम कोर्टने घ्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे की कायदा हा संसदेमध्ये पास होतो, कायदा हा कुठंतरी सुप्रीम कोर्टात पास होत नाही आणि म्हणून आमची विनंती आहे, आम्ही कायद्याला मानणारे माणसं आहोत, सुप्रीम कोर्टाचा आम्ही मान राखतो आणि म्हणून कधीही हा उपवर्गीकरण करण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडू एवढा या प्रसंगी इशारा देतो। राज्य शासनाने जर हा उपवर्गीकरणाचा विषय मागे घेतला नाही तर आपली समाजाची नेमकी काय भावना असते? आम्ही सर्व समाज रस्त्यावर उतरू, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक गावोगावी खेड्यापाडी हा सगळा महाराष्ट्रभर हा समाज म्हणजे रस्त्यावर उतरणार आहे आणि हे फार मोठं प्रकरण गाजणार आहे। हे प्रकरण काढणाऱ्यांना हे खूप महागात पडणार आहे, कारण आम्हाला वर्गीकरण नको ना, आम्ही एकत्र आहोत, एकाच थाटीमध्ये आम्ही खाणारे पिणारे आहोत। मग आमची तुम्ही थाटी इकडे तिकडे काय करतायत? कोण आहे हा थाटी इकडे तिकडे करणारा? आमच्यामध्ये भेद पाडणारा हा कोण आहे? या भेद पाडणारा पुढे आणावं, त्याला जास्तीत जास्त मोठी शासन केलं जावं आणि आम्हाला वर्गीकरण नकोय, आम्हाला नांदू द्यावं आरक्षणाने, कारण बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, आम्हाला सन्मान आहे, आम्ही बाबासाहेबांचे मानकरी आहोत। परंतु बाबासाहेबांच्या संविधानाला जर कोणी ठेच घालत असेल तर त्याला मात्र आम्ही सोडणार नाही। नक्कीच अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आहे। वर्गीकरण या ठिकाणी करू नये, जर वर्गीकरण झालं तर आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने या ठिकाणी दिला आहे। आज जळगावमध्ये या ठिकाणी या राज्य शासनाच्या ध्येय धोरणाविरोधात चर्मकार महासंघ जळगावात आक्रमक झालं चित्र बघावयास मिळालं। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।